नाही, एकतर काल जे मतदान झालं बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते साधारणतः 57-58% रेंजमध्ये आहे. अजून काही अंतिम फायनल आकडेवारी आता म्हणजे झाली जवळजवळ क्लिअर. तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेनं 4 ते 5% मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे. आता ही कमी कोणत्या तालुक्यात झाली? एक इंदापूर तालुक्यामध्ये मला वाटतं 62-63% मतदान झालेलं आहे. बारामतीमध्ये पण त्याच प्रमाणात मतदान झालेलं आहे. दौंडमध्ये पण मतदान झालेलं आहे. एकंदरीत बोरवेल्ला, मुळशी आणि खडकवासला या भागामध्ये मताची टक्केवारी कमी झालेली आहे. आता ही मताची टक्केवारी कमी का झाली? त्यात 2-3 कारणं मला अशी दिसत आहेत की एकतर उष्णता हे एक त्याचं मुख्य कारण आहे. कारण टेम्परेचर इतकं वाढलेलं होतं आणि त्यामुळं काही लोकांनी सनस्ट्रोकमुळं काही लोक कदाचित बाहेर पडली नसतील, हे एक मला कारण वाटतं आहे. दुसरं कारण की या मतदारसंघातली जी लढाई आहे ही साधारणतः महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होती. परंतु ही लढाई थोडीशी पवार कुटुंबियांच्या संदर्भातली झाली आणि त्यामुळं कदाचित मतदानाची टक्केवारी वाढेल असं वाटत होतं की चुरस आहे, स्पर्धा आहे. काही लोक म्हणायची सहानुभूती आहे, काही लोक म्हणायची विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा. आम्ही प्रचार विकासाच्या मुद्द्यावर केला. आम्ही प्रचार जो केला म्हणजे विशेषतः ह्या लोकसभेचं जर गणित बघितलं आपण तर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला 2019ला 5,30,000 मतं पडली होती आणि महाविकास आघाडीला 6,70,000 मतं पडली होती. ह्या पर्सेंटेजनी जरी आपण बघितलं तरी त्यावेळेस एक खडकवासला 50% झालं होतं. खडकवासला हा कॉस्मोपॉलिटन शहर झालेला आहे. 5.5-6 लाख मतदान हे टोटली शहरी आहे, म्हणजे अर्बन वोटिंग आहे ते. आणि मला असं वाटतं की त्या भागामध्ये तेवढं वातावरण निर्मिती करण्यामध्ये वोटर्सपर्यंत कदाचित दोन्ही पक्ष कमी पडले असतील. एक वातावरण निर्मिती हा एक भाग असतो, निवडणुकीमध्ये चुरस हा एक भाग असतो, त्यानंतर एक प्रचाराचा एक टोन सेट केला जातो की ह्या पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे. त्याच्यामध्ये कदाचित थोडंफार कमी जास्तपणा झालेला दिसतो आहे मला. पण हे सगळं जरी गणित बघितलं आपण तरी ही निवडणूक जी आहे ती महायुतीचे उमेदवार सुनीत्रा पवार ह्यांच्या फेवरमध्ये जाईल असं माझं मत आहे. आणि त्या निवडून नक्की येणार आहे. आता मतं किती पडतील ह्याचा आज लगेच आपल्याला अंदाज येणं शक्य नाही. हळूहळू ह्या 4-8 दिवसामध्ये लोक आता बोलायला लागतील आता. आणि विशेषतः ग्रामीण भागातला मतदार बोलतो, बऱ्यापैकी बोलतो, खाजगीत बोलतो. तो आता मतदान होऊन गेलेलं आहे. तर आता आजपासून एक 5-7 दिवसामध्ये साधारणतः ज्याला टॉकेटिव्ह मॉब म्हणतो आपण, ही चर्चा होत राहणार. आता इथं कसं झालं, ह्या वस्तीवर कसं झालं, ह्या गावात कसं झालं, कोण कुठं होतं, ह्याने कसं केलं, त्याने कसं केलं, ह्या गोष्टी पुढे येतील आता. त्यामुळं फक्त एक थोडीशी खंत वाटली की मताची टक्केवारी वाढायला पाहिजे होती, पण ती 4 ते 5% कमी झालेली आहे. मग आता प्रत्येकाचं अनुमान वेगळं असतं. काही लोकांचं म्हणणं असतं टक्केवारी वाढल्यानंतर कोणाला तरी धोका असतो. काही लोकांचं म्हणणं आहे की टक्केवारी कमी झाल्यानंतर कोणाचा तरी फायदा होतो. आता हे लॉजिक किंवा हे जे ॲनालिसिस आहे ना हे थोडंसं हळूहळू बाहेर येईल. पण एकंदरीत मी जी काही काल संध्याकाळपासून जी माहिती घेतो आहे 6 तालुक्याची, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सुनीत्रा पवार ह्या निश्चितपणानं निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे.